Welcome students to the standard 9. I am Pandre, teacher of Pandre classes. Subject is the algebra and the chapter is the first sets. In that we have to take the practice set 1.3. त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सुरू करतोय आणि त्यातला सेकंड क्वेश्चन बघूया. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 as universal set अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग व्हेन डायग्रॅम. म्हणजे आपण एक जो सेट घेऊया नॅचरल नंबरचा 1 to 20पर्यंत आणि त्याला युनिव्हर्सल सेट असं म्हणायचं आहे. आणि त्यामध्ये दुसरा आहे अँड शो एक्स अँड वाय युझिंग व्हेन डायग्रॅम. आणि त्यामध्ये खाली जे दोन सेट दिले एक्स आणि वाय, हे दोन एक्स आणि वाय आपल्याला हे दोन सेट युनिव्हर्सल सेटमध्ये व्हेन डायग्रॅमनी शो करायचे आहेत. तर पहिल्यांदा सुरुवातीला आपण लिहू दॅट इज द युनिव्हर्सल सेट आणि त्याच्यात दाखवायचे नंबर्स 1 to 20. तर आपण आता दाखवूया 1 to 20 आणि त्याला युनिव्हर्सल सेट घ्या असं त्यांनी म्हटलं आहे. आपण लिहू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, तर आपण हा एक युनिव्हर्सल सेट घेतला इथे. आणि आता पुढचं आपण बघूया कोणता घ्यायचा आहे, एक्स. तर आता एक्स घेऊया आपण. तर एक्स सेट हा कसा आहे, इट इज गिवन इन द रूल मेथड आणि आपण याची लिस्ट करूया. तर एक्स हा जो सेट आहे तो आता घेऊया. एक्स is a set of all x such that x belongs to natural number. आता नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 पासून, पण इथे अट घातली आहे एक्स हा नॅचरल नंबर असावा. येस, एक्स बघायचा, पण हा नॅचरल नंबर जो घ्यायचा आहे तो 7 आणि 15च्या मधला असावा. आणि 7 आणि 15च्या मध्ये जे नॅचरल नंबर्स आहेत ते आपल्याला घेता आले पाहिजे. आणि आता आपण ते लिहू. सांगा कोणते राहील 7 आणि 15च्या मधले. 7ला सोडून द्यायचा 8. इथं बघायचं, इथूनच कळतं आपल्याला. म्हणजे 7 इज लेस दॅन एक्स अँड एक्स इज लेस दॅन 15. तर आपण आता त्यामधले घेऊया. आणि इथे येत आहे 8 9 10 11 12 13 आणि 14. ओके, आणि आता आपल्याला घ्यायचं आहे कोणते, सेकंड नंबर. हा एक फर्स्टचा झाला आणि आता आपण घेऊ सेकंड. आणि तो सेट घ्यायचा आहे वाय. यातले एलिमेंट्स बघा. वाय इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू एन. म्हणजे वाय हा नॅचरल नंबर आहे आणि तो नॅचरल नंबर आहे मान्य आपल्याला, पण वाय हा प्राईम नंबर आहे. नॅचरल तर आहेच पण तो प्राईम नंबर आहे आणि तो प्राईम नंबर घ्यायचा आहे 1 to 20 मधला. आणि आपण घेऊ प्राईम नंबर्स 1 to 20 मधले. वाय हा नॅचरल नंबर असताना, नॅचरल नंबर तर 1 पासून स्टार्ट होतात, पण त्यापैकी काही नॅचरल नंबर हे प्राईम नंबर आहेत. तर ते प्राईम नंबर घ्यायचे आणि ते 1 to 20च्या मधले घ्यायचे. आपण लिहून घेऊ कोणकोणते प्राईम नंबर्स आहेत 1 to 20 मध्ये. 2, नंतर 3, देन 5, then 7, then 11, then 13, then 17 and then 19. तर हे सर्व प्राईम नंबर्स आहेत. आणि आता या लिस्टिंग मेथडमध्ये जे सेट लिहिले त्यानुसार आपण आता व्हेन डायग्राम काढायचं आहे युजिंग यू आहेच एक्स आणि वाय हे तिन्ही सेट बघूया. आता हे कसं लिहायचं, मी 2 फिगर इथं काढलेले व्हेन डायग्रामच्या. जी रेक्टँग्युलर फिगर आहे त्याला युनिव्हर्सल सेट म्हणायचं आणि बाहेर यू लिहायचं त्याच्यात. आणि जो सेट आपल्याला घ्यायचा आहे, जो त्यामध्ये दाखवायचा आहे, तो फर्स्ट नंबरचा एक्स. तर काय करायचं आहे, एकदम इझी आहे व्हेन डायग्राम काढणं. पहिले एक्सच्या ज्या आहेत एलिमेंट्स, एक्स सेटचे एलिमेंट्स ते एक्समध्ये लिहून घ्यायचे. बघा इथं दिसतं आहे आपण एक्स जे लिहिलं आहे त्याचे एलिमेंट्स आपण लिहून घेऊ. आणि मी लिहिते आता एलिमेंट्स त्याचे. आणि ते आहेत 8, देन 9, देन 10,
देन 11, 12, 13 अँड 14. तर हे सर्व आपण इथे लिहिलेत. ओके, आता हे एक्स मधले एलिमेंट्स तुम्ही च्या सेटमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याशी कंपेअर करा, त्यातील एलिमेंटशी कंपेअर करा. आणि जे एक्समध्ये आहे ते आता इथे मधले घ्यायचे नाहीत. म्हणजे 8 इथे असेल तर मध्ये 8 घ्यायचा नाही, म्हणजे त्याला कॅन्सल करायचा. नंतर इथे किती आहे 9, तो पण कॅन्सल करायचा. नंतर किती आहे 10, यस. नंतर 11, 12, 13, 14. तर हे सर्व एलिमेंट्स सोडून जे आता इथे उरलेले आहेत, बाकीचे काय उरलेत तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 15 पासून तर 20 पर्यंतचे सर्व एलिमेंट्स आता कुठे घ्यायचे ते मध्ये. ओके, आता आपण लिहू मध्ये असणारे 1, 2, कुठे लिहा तुम्ही 3, 4, 5, 6, 7, हे सोडून द्यायचे आता 15, 16, 17, 18, 19 अँड 20. अशा प्रकारे आपण हे जे एलिमेंट्स आहेत ते व्हेन डायग्रामने आपण काढलेत, लिहिलेत तिथे. ओके, समजलं हे? आणि आता आपण बघूया सेकंड. आता सेकंडमध्ये जे आहेत, आता मला परत हे व्यवस्थित करून घेते, रफ करून घेते, कारण आपल्याला वायसाठी पण लिहायचे आहेत. तर इथे होता 8, 9, 10, 11, 12, 13 अँड 14. तर आता आपण बघूया वायसाठी. तर वायचे एलिमेंट्स पहिले लिहून घेऊ आपण. आणि वायचे एलिमेंट्स मी आता लिहिते. दॅट इज 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड 19. तर आता हे एलिमेंट्स आपण इथे लिहिले. हे आता तुम्ही कंपेअर करा, तील जे आहेत एलिमेंट त्यासोबत तुम्ही कंपेअर करा. आणि सेम एलिमेंट ते घेऊ नका, कट करायचे. म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि कोणता आहे 19 कंपेअर केले. तुमच्या नोटबुकमध्ये असे लाईन्स मारायचे नाही, हे तुम्हाला समजायला केलं आहे की जे जे सेम आहे ते कॅन्सल करा. आणि तुम्हाला जर लाईन मारायचेच असतील तर पेन्सिलनी लाईन मारायच्या, नंतर ते रफ करून घ्यायचं. आता जे उरलेले एलिमेंट्स आहेत ते मधले आता तुम्ही रेक्टँगलला लिहा. आता जे काही उरलेले रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत ते 1, 4, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18 अँड 20. तर अशा प्रकारे आपल्याला हे व्हेन डायग्रामनी शो करता येतं. नेहमी जे काही एलिमेंट्स लिहायचे ते नेहमी तील एलिमेंटचे, जो युनिव्हर्सल सेट आहे त्यातील एलिमेंटशी कंपेअर करायचे आणि त्यानुसार आपल्याला व्हेन डायग्राम काढायचे असतात. ओके, आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. दॅट इज क्वेश्चन नंबर 3. इज द सेट ऑफ एलिमेंट्स. मी लिहिते आता इथे, हे रफ करते. दॅट इज 1, 2, 3 चे एलिमेंट्स आपण घेऊ. क्वेश्चन नंबर 3. द एलिमेंट्स ऑफ आर 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. नंतर आपण घेऊ तील एलिमेंट. पी सेट आहे 1, 3, 7 अँड 10. आणि आता आपण देन क्वेश्चन त्यांनी विचारलाय, सब क्वेश्चन. देन नंबर 1, शो द सेट्स पी अँड पी कॉम्प्लिमेंट. याला असं पण लिहितात पी सी म्हणजे कॉम्प्लिमेंट. बाय व्हेन डायग्राम. बाय व्हेन डायग्राम.
देन त्यात सेकंड क्वेश्चन पण विचारलेला आहे आणि तो आहे व्हेरीफाय. हा फर्स्ट आहे आणि सेकंड विचारलेला आहे, ते घेते सेकंड मी. सेकंड, व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी सेट. ओके, तर आपण आता सुरू करूया. फर्स्ट यूचे एलिमेंट जे आहेत, आता आपण वेन डायग्राम काढून घेऊ. स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चनसाठी. दॅट इज फर्स्ट जो आहे त्याचा आन्सर फर्स्ट. आणि आता आपण वेन डायग्राम काढूया. ओके, ही झाली एक वेन डायग्राम. आणि त्यामध्ये आपण आता सर्कल, एक कोणताही सर्कल आपण व्यवस्थित काढून घेऊ. काढलं सर्कल. तर सर्कल काढल्यावर इथे आपण याला जो आहे युनिव्हर्सल सेट इथे नाव द्यायचं आणि नंतर हा जो सेट आहे पी, तो पी सेट आपण इथे घ्यायचा. ओके, तर पीचे जे एलिमेंट्स आहेत ते आपण इथे लिहून घेऊ. पीचे एलिमेंट्स कोणकोणते आहेत? 1, 3, 7, 10. मग आता युनिव्हर्सल सेटमध्ये जे राहिले ते आता आपण लिहून घेऊ. कोणते राहिलेत युनिव्हर्सल सेटमध्ये? 1, 3, 7, 10. 1, 3, 7, 10. कट. 1, 3, 7, 10. याला सोडून बाकीचे. आणि आता आपण कशामध्ये लिहायचे? युनिव्हर्सल सेटमध्ये 2, 8, 9, 2, 8, 9, 11 आणि 12. तर आता जे एलिमेंट्स पी मध्ये आहेत ते एलिमेंट्स यू मध्ये पण आहेत, बरोबर आहे. पण जे एलिमेंट्स पी मध्ये आहेत त्याच्या अतिरिक्त हा युनिव्हर्सल सेट काय शो करतोय? तुम्ही युनिव्हर्सल सेट बघा, त्यामध्ये सगळेच येतात. समजा तुम्ही रिंग जरी काढली तर तुम्हाला हा संपूर्ण काय दिसेल? युनिव्हर्सल सेट दिसेल. जे एलिमेंट्स मी लिस्टिंग मेथडनी तिथे लिहिले आहेत तेच एलिमेंट्स तिथे दिसेल. पण तिथे परत काय झालंय की इतके जे एलिमेंट्स आहेत ते पी मध्ये आहेत. म्हणजे पीच्या अतिरिक्त जे एलिमेंट्स आहेत जे सेट पीला नाही आहेत. बघा, सेट पीला 1, 3, 7, 8 एवढेच आहे. मग आता पीला नाहीच आहे ते बाकीचे, ते कुठे आले? यू या सेटमध्ये. म्हणजे उरलेले यू या सेटमध्ये आहेतच, जे पी मध्ये नाहीत ते. यू मध्ये तर हे पण आहे, हे पण आहे. यू म्हणजे दोघांची सम. तर जे एलिमेंट्स पी मध्ये आहेत आणि जे फक्त यू मध्ये येतात तर त्यांना आपण म्हणायचं पी कॉम्प्लिमेंट. म्हणजे उरलेले एलिमेंट्स हे यू मध्येच असतात, जे पी मध्ये येऊ शकत नाही तर त्यांना पी कॉम्प्लिमेंट सेट म्हणायचा बाहेरचा. ओके, तर याला म्हणतात पी कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटचा अर्थ आहे पूरक. म्हणजे याला पुरणारे, म्हणजे याची आणि याची ॲडिशन केली तर ती युनिव्हर्सल सेट भरेल. बघा, 1, 3, 7, 10. 1, 3, 7, 10. आणि उरलेले 2, 8, 9, 11, 12 हे सर्व मिळून काय तर होतंय? युनिव्हर्सल सेट. म्हणजे युनिव्हर्सल सेट इज इक्वल टू असा असतो पी प्लस पी कॉम्प्लिमेंट. म्हणजे ए आणि इथले पी कॉम्प्लिमेंट. ओके, तुम्हाला कळालं? हे असं पण लिहिता येतात, युनियन होतं त्याचं. हा युनिव्हर्सल सेट इज इक्वल टू पी युनियन याला म्हणतात आणि पी कॉम्प्लिमेंट असं पण लिहिता येतं. ओके, आता आपण बघूया त्यातला सेकंड, व्हेरीफाय करा. तर व्हेरीफाय करूया आपण आता. तर सेकंड क्वेश्चन, व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घेतला तर पी मिळतो का? ओके, आता आपण पहिल्यांदा पी कॉम्प्लिमेंट म्हणजे ह्यात असलेले एलिमेंट्स आपण लिहून घेऊ. तर यातला आपण बघूया सेकंड क्वेश्चन. तर पी कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट्स जे आहेत ते मी लिहिते आता. व्हेरीफाय करायचं ना आपल्याला, मग हा घ्यायचा पी कॉम्प्लिमेंट. ओके, पी कॉम्प्लिमेंट, फक्त पी कॉम्प्लिमेंट.
कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट तो व्हेरीफाय करायचा आहे, तर आपण हा सेट लिहून घेऊ पहिले. पी कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट्स इथे बघून लिहा कोणते येतात आहे. 2, देन 8, 9, 11, 12. तुम्हाला समजा वेन डायग्राम आहे म्हणून आपल्याला इझी झालं लिहायला, पण कधी कधी वेन डायग्राम नसते, तर सरळ सरळ या लिस्टिंग मेथड बघायचं आणि लिस्टिंग मेथडचे जे उरलेले एलिमेंट्स आहेत, रिमेनिंग एलिमेंट्स आहेत, ते पी कॉम्प्लिमेंटला लिहून घ्यायचे. ओके. आणि कॉम्प्लिमेंट जर इथे पी घेतला तर पी कॉम्प्लिमेंट, इथे ए घेतला तर ए कॉम्प्लिमेंट, बी घेतला तर बी कॉम्प्लिमेंट, अशा प्रकारे असतो तो. देन आता आपण लिहून घेऊ कोणते पी कॉम्प्लिमेंट. आता जे एलिमेंट लिहिले आपण एका या सेटचे, तर या सेटचा काय घ्यायचा कॉम्प्लिमेंट, म्हणजे पी कॉम्प्लिमेंटला आहेत पण पीला नाहीत असे. तर पी कॉम्प्लिमेंटला आहे म्हणजेच ह्याला सोडून इतर, ह्याला सोडून 2, 8, 9, 11, 12 या एलिमेंटला सोडून उरलेले एलिमेंट्स आता बघायचे. इथे युनिव्हर्सल सेटमध्ये बघायचं याला सोडून कोणते आले, मी हे रफ करते. इथे ते 1, 3, 7, 10. आता आपण जे घेतले कोणते 2, 8, 9, 11, 12. आता यांना सोडून बाकीचे जे राहिलेले ते, आणि जे राहिले ते कोणते आहेत बघायचे. इथे आपण शोधूया कोणता राहिला आहे 1. ओके, इथे पण बघायचं 1. नंतर कोणता राहिलेला आहे 3, बघायचं इथं 3. नंतर काय राहिलेलं आहे 7, आणि अजून काय राहिलं आहे एक लास्ट 10. अशा प्रकारे दोन्ही, म्हणजे जर तुम्हाला पी कॉम्प्लिमेंट दिला असेल ते लिहून घ्यायचे, आणि ह्याच्या दृष्टीने रिमेनिंग जे आहेत ते उरलेले ते म्हणजे पीचा कॉम्प्लिमेंट. जसं सिम्पल पीचा कॉम्प्लिमेंट पी कॉम्प्लिमेंट, मग पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट सिम्पल, उरलेले ह्याचे उरलेले कॉम्प्लिमेंट. ओके, आता आपण लिहिलं आहे, तर व्हेरीफाय आता करूया आपण काय मिळतात. तर हे झाले. आता हेच एलिमेंट कुठे आहे बघायचं पीला, याला 1 नंबर देऊ. आणि हेच एलिमेंट परत बघा कुठे आहे पीला, म्हणजे आपण काय लिहू आता पी इज इक्वल टू 1, 3, 7, 10. हे कुठून घेतलं आहे गिवन आहे, याला 2 नंबर देऊ, आणि दिलेला भाग आहे गिवन, म्हणजेच गिवन. आता तुम्ही दोन्ही कम्पेअर करा की पी कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट हेच आणि पीचे पण हेच, म्हणजेच फ्रॉम 1 and 2 हे दोन्ही काय झाले इक्वल, म्हणजे हे आणि हे सेम आहे. जर ही राईट हँड साईड सेम आहे तर ही का नाही होणार, म्हणून पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. अशा प्रकारे आपल्याला हे प्रूव्ह करता आलं, व्हेरीफाय करता आलं. ओके, तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 हा समजलेला आहे, सॉरी क्वेश्चन नंबर 3. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. Write any 3 subset of the given set. Question number 4. तर A हा जो आहे त्याचे जे एलिमेंट्स आहेत 1, 3, 2, 7, तर याचे एनी 3 सबसेट लिहा. राईट एनी 3 सबसेट्स. तुम्ही एनी 3 की त्याचे भरपूर तयार होतात, तुम्ही एनी 3 लिहा. ओके, मी बी पासून स्टार्ट करते आन्सर, आणि सेटला नाव द्यायचं. घ्या एकच एलिमेंट, फक्त एक घ्या, झाला सबसेट. सब म्हणजे कमी एलिमेंट असलेला सेट. तर बीचे एलिमेंट्स 1 आणि एचे आहेच, म्हणजे सब झाला. सब म्हणजे बिलो, लहान छोटा. आता तुम्ही 2 एलिमेंट्स घ्या, सी सेट घ्या 3, 2 घ्या. ओके, चालतंय. नंतर तुम्ही डी सेट घ्या. डी सेटमध्ये घ्या तुम्ही कोणतेही 3 एलिमेंट 1, 2, 7, 1, 2, 7, झाले 3 सेट. तुम्ही 3 एलिमेंट्स कोणते पण घ्या, कसे पण घ्या, 2 एलिमेंट कसे पण घ्या, 3च घ्या. म्हणे आपण 1 घेतला, इथं तुम्ही 2 पण घेऊ शकता, तुम्ही 3 पण घेऊ शकता, तुम्ही 7 पण घेऊ शकता. फक्त 3 लिहायचे आहेत. भरपूर तयार होतात, हे जवळपास 10-11 सेट तयार होईल. पण आता त्यांनी 3 म्हटले तर तुम्ही कशाही प्रकारे लिहिलं तर तुम्हाला मार्क्स
येतीलच. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 4. आता बघून बघूया क्वेश्चन नंबर 5. राईट द सबसेट रिलेशन. राईट द सबसेट रिलेशन between the सेट. तुम्ही सबसेट रिलेशन लिहा आणि क्वेश्चन दिलेला आहे P इज द सेट ऑफ P इज द सेट ऑफ ऑल residents in Pune. All residents in Pune. नंतर M is the subset, M is the set of all residents in मध्य प्रदेश, MP, शॉर्ट मध्ये MP. Then I is the set of all residents, पूर्ण सेंटेन्स तुम्ही लिहून घ्या, मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, इन इंदोर. आय हा इंदोर साठी आय घेतलाय, इंदोर. अँड नेक्स्ट आहे B is the set of all residents in इंडिया. इंडिया भारत, तर भारत साठी B घेतलेला आहे, इंडिया भारत. आणि H is the set of ऑल रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र, तर महाराष्ट्र MH आपण म्हणूया महाराष्ट्राला, तर H हा महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र. तर अशा प्रकारे आपण आता याचे सबसेट रिलेशन लिहूया. याचा अर्थ या सेटमध्ये सर्वात मोठा सेट शोधायचा आणि त्यामध्ये सर्व लहान लहान सेट ॲडजस्ट करायचे. आता या सेटचा विचार केला तर इंडिया हा सर्वात मोठा सेट आहे. त्या इंडियामध्ये बरेचसे लहान लहान सेट ॲडजस्ट होतात. कधी कधी तर जे स्टेट आहे या स्टेटमध्ये पण त्यांचे लहान लहान जे आहेत सिटीज ते ॲडजस्ट होतात. महाराष्ट्रामध्ये काय ॲडजस्ट होतं म्हणजे मोठ्या सेट आणि छोट्या सेटचा आपल्याला कम्पेअर करायचं आहे आणि त्यापैकी कोणता सेट मोठा आहे त्याचा लहान लहान सेट लिहायचा आहे, म्हणजे सबसेट रिलेशन लिहायचं आहे. आपण आता सबसेट रिलेशन लिहूया. खूपच इझी आहे, तुम्हाला पण लिहिता येईल ते. आपण स्टार्ट करूया आता. आन्सर इकडे, आन्सर P इज द ऑल रेसिडेंट्स इन पुणे. पुणे जे आहे, पुणेसाठी P घेऊ आपण. P हा सेट कशा कशामध्ये ॲडजस्ट होईल सांगा. पुणे महाराष्ट्रात, MP येत नाही, इंदोर नाही जमत, मग पुणे कशात येतं, इंडियात येतं. मग इंडियाचं काय सिम्बॉल B, म्हणजे पुणे इज द सबसेट ऑफ भारत आणि पुणे हा महाराष्ट्रात येतो, पुणे महाराष्ट्र राज्याचा भाग आहे, त्यामुळे P इज द सबसेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे P इज द सबसेट ऑफ, सबसेट याला सबसेट वाचायचं आणि H. ओके, हे झालं लिहून. आता आपण M कडे वळूया. M इज द सबसेट ऑफ, आता MP हा कशामध्ये येतो, MP हे स्टेट आहे आणि MP हे स्टेट कशामध्ये येतं, इंडियामध्ये. ओके, म्हणजे MP हे स्टेट आहे, ते इंदोर नाही येणार, इंदोर लहान पडतो, इंदोर तर MP मध्ये. तर MP हा कशामध्ये येतो, इंडियामध्ये. मध्य प्रदेश, तर MP इज द सबसेट ऑफ इंडिया, इंडिया मीन्स भारत. आता आपण I कडे वळूया. I इज द सबसेट ऑफ इंदोर हा इंदोर कशामध्ये येतो, इंदोर हे MP मध्ये येतं आणि इंदोर हे भारतात पण येतं, इंडियात, त्यामुळे इंदोर म्हणजे I इज द सबसेट ऑफ B and I is the subset of, यामध्ये पण येतो, and I is the subset of M. ओके, इंडिया हा सर्वात मोठा आहे, तो सबसेट होणार नाही, त्यामुळे आपण B ला इथे घेऊ शकत नाही. आणि महाराष्ट्र, आता H, महाराष्ट्र कशात येतं, इंडियामध्ये, म्हणजे H इज द सबसेट ऑफ B. H इज द सबसेट ऑफ B. तर अशा प्रकारे आपण हे जे आहे सबसेट रिलेशन, म्हणजे लहान सेट पहिले लिहायचा मग मोठा सेट लिहायचा, तर त्याला सबसेट रिलेशन म्हणतात.
4 5 6 तर 6 टाइम आपण हे इथे घेऊ शकलो आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया. विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाव सेट्स. या सगळ्यांसाठी यात दोन क्वेश्चन विचारले. हा एक फर्स्ट आणि यात सेकंड. तर या सगळ्यांसाठी सर्वात मोठा म्हणजे विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाव सेट्स. तर या सर्व सेटसाठी सर्वात मोठा युनिव्हर्सल सेट कोणता आहे, आणि तो आहे इंडिया. आणि इंडिया म्हणजे कोणता सेट आहे, दॅट इज आन्सर लिहायचं सेट, आणि इंडियासाठी सेट घेतला आपण बी, सेट बी. ओके, इट इज द युनिव्हर्सल सेट विच, फक्त काळा शब्द, दॅट इज सेट बी कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर ऑल अबाव सेट, तर सेट बी. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर जो होता तो हा 5 होता, सॉरी, दिस इज द क्वेश्चन नंबर 5. आणि आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघूया. हे सर्व तुम्ही तुमच्या नोटबुकला लिहून घ्यायचंय. ओके, क्वेश्चन नंबर 6 आहे. Which set of numbers could be the universal set for the sets given below. नंबर 1 यातला घ्या आपण. नंबर 1, A is the set of multiples of 5. सेकंड आहे, B is the set of multiples of 7. and third, C is the, यामध्ये जो विच सेट, यामध्ये हा जो आहे विचारलेला हा संपूर्ण फर्स्ट क्वेश्चन आहे. सेट सी द मल्टिपल्स ऑफ, कितना मल्टिपल आहे तो 12. तर आपण आता याची लिस्ट करून घेऊ, प्रत्येकाची लिस्ट करून घेऊ. फर्स्टची लिस्ट मल्टिपल ऑफ 7. तर ए हा लिस्टिंग मेथडने लिहू, आणि मल्टिपल म्हणजे 5चा पाढा लिहायचा, मल्टिप्लाय होतं. 5 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. तुम्ही जास्त नका लिहू, बस खूप झाले. देन सेकंडचा आन्सर, बीचा आन्सर लिहू आपण आता. मल्टिपल ऑफ 7, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, and dot dot dot, that is they are infinite numbers. And third one is the set C, and the multiple of 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. तर अशा प्रकारे आपण हे सगळे नंबर्स घेतलेत. आता प्रश्न असा विचारला आहे इथे, विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट. यांच्यासाठी स्टँडर्ड जे सेट आपण घेतले होते, नॅचरल नंबरचा सेट, होल नंबरचा सेट, इंटेजर्स, रॅशनल नंबर्स, अँड जे इरॅशनल नंबर्स, रिअल नंबर्स. तर इथे आपण अशा प्रकारे आपण घेतले होते रिअल नंबर्स, रॅशनल नंबर्स.
तर यापैकी कोणते सेट यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट होणार आहे? युनिव्हर्सल सेट म्हणजे हे सर्व काय होणार आहे? हे सर्व सबसेट होणार आहे. हे सबसेट होणार आहे कोणाकोणाचे? या युनिव्हर्सल सेटचे. तर शोधूया यापैकी हे जे आहेत ते कोणाकोणाचा सबसेट होऊ शकतो. म्हणजे नॅचरल सेट हा युनिव्हर्सल सेट, हा नॅचरल नंबरचा सेट यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट होऊ शकतो, कारण नॅचरल नंबर्समध्ये खूप जास्त संख्या आहेत. 1 स्टार्टेड फ्रॉम 1 तर इन्फायनाईटपर्यंत. डब्ल्यू सेट पण मध्ये स्टार्ट होतं 0 पासून तर इन्फायनाईट. इंटेजर्स हा देखील निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि झिरोने बनला आहे, ते देखील इन्फायनाईट आहेत. तर अशा प्रकारे जे आहेत हे जे सेट आहे आणि हे रॅशनल नंबर्स आहे आणि हे रिअल नंबर्स आहेत. तर ह्यांच्यासाठी इथले सेट कोणते युनिव्हर्सल होणार आहे? ओके, शोधूया. फर्स्ट 5, 10, 15, 20. 5, 10, 15, 20. 5 हा नॅचरल नंबर आहे, यस. 10 आहे, यस. 15 आहे, 20 आहे. मग हे सर्व नॅचरल नंबर्स आहेत ना, मग हा तर नॅचरल नंबरचा पण सबसेट होईल, बरोबर आहे. तर ए इज द सबसेट ऑफ नॅचरल नंबर होईल. देन आता दुसरं आपण बघूया. घेऊ आपण इथे आन्सरमध्ये. ए इज द सबसेट ऑफ नॅचरल नंबर, यस. बी बघा बरं, यस. 7, 14, 21, 28. मग हे पण तर नॅचरल नंबर आहे, म्हणजे बी इज द सेट ऑफ सबसेट ऑफ नॅचरल नंबर. सी 12, 24, 36, 48. यस, ते पण तर नॅचरल नंबर आहे. सी इज द सबसेट ऑफ नॅचरल नंबर. ठीक आहे. तसंच बघितलं तर 5 हा नॅचरल तर होल पण नंबर आहे, बिकॉज होल नंबर स्टार्टेड फ्रॉम 0, 1, 2, 3, 4, 5. मग 5 तर होल नंबरला पण येतोय, म्हणजे ए इज द सबसेट ऑफ होल नंबर. 7 पण होल नंबर आहे, मग बी 7 इज सर्वच नंबर. बी इज द सबसेट ऑफ होल नंबर. सी इज द सबसेट ऑफ होल नंबर. म्हणजेच ए इज द सबसेट ऑफ होल नंबर्स. बी इज द सबसेट ऑफ होल नंबर्स. सी इज द सबसेट ऑफ होल नंबर्स. परत बघूया आपण. हे तर इंटेजर्स पण आहेत. इंटेजर्स शिकवलं तुम्हाला. 0, पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर्स. तर मग हा जर बघितला सी, हा फर्स्ट बघा 4 आणि हा 5. मग 5 तर हा इंटेजर पण आहे, हे सगळे इंटेजर्स असतात. तर 5 तर हा इंटेजर आहे, मग 10 पण होऊ शकतो, बरोबर आहे. 15, तर हे सगळे इंटेजर्स होऊ शकतात. तर ए इज द सबसेट ऑफ इंटेजर्स. तसंच बी इज द सबसेट ऑफ, हे बघा इथे दिसत आहे, इंटेजर्स. अँड सी इज द सबसेट ऑफ इंटेजर्स. सो ए इज द सबसेट ऑफ आय, बी इज द सबसेट ऑफ आय, सी इज द सबसेट ऑफ आय. म्हणजेच या सर्वांच्या तिन्ही सेटच्या दृष्टीने नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि इंटेजर्स हे काय झाले? युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट. ओके, पॉइंट समजलाय तुम्हाला? तर आपण असं लिहायचं, NWI नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटेजर्स, any of these sets any of, हे होऊ शकतं, हे तिसरं आहे, could be the universal set, could be the universal set for all three sets A, B and C. ओके, पॉइंट समजले? तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या नोटबुकला हे लिहून घ्यायचे. देन बघूया आपण त्यातला सेकंड क्वेश्चन. म्हणजे 6 क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन आहेत, फर्स्ट आणि फर्स्टचे हे आन्सर झाले. आणि आता आपण बघूया सेकंड. यातला सेकंड क्वेश्चन आणि तो आहे, P is the set of integers
P is the set of integers which are multiple of 4, which are multiple of 4. आता इंटेजर्स परत मी काढते. इंटेजर्स तुम्हाला माहिती आहे इंटेजर्स 0 1 2 3 4 5 6 7 8. आता P इज द सेट ऑफ इंटेजर्स. P इज द सेट ऑफ इंटेजर्स. कोणते इंटेजर घ्यायचे? 4. तर इथून 1 2 3 इथे घेते 4. 4 चे मल्टिपल्स लिहा. दॅट इज मल्टिपल्स ऑफ 4. तर 4 चे आपण मल्टिपल्स घेऊ. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12. म्हणजेच हे 4 हा इंटेजर आहेच ना, कारण हा नंबर लाईनवर आहे आणि या साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. तर आपण चाललोय पॉझिटिव्ह नंबरला. 4 हा नंबर लाईनवर आहे आणि तो इंटेजर आहे. म्हणजे आता आपण पी सेट लिहू इंटेजर्सचा 4च्या मल्टिपलमध्ये, 4च्या पाड्यात येणार आहे. तर पी आन्सर स्टार्ट करूया आपण. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16. बस इथपर्यंत घ्यायचे. देन आता यातला घेऊ टी. त्यांनी टी विचारलाय. टी इज अ सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. आता सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. इवन स्क्वेअर आला पाहिजे. तर यामध्ये इवन म्हणजे हा इवन घेतला. नंतर 3 नाही घ्यायचा. काय घ्यायचा? 4. 5 नाही घ्यायचा. 6 घ्यायचा. 7 नाही घ्यायचा. 8. तर इवन हे कोणते नंबर्स आहेत? इवन. त्याचे स्क्वेअर करा. म्हणजे काय ते 2 2 जा 4, 4 4 जा 16, 6चा स्क्वेअर 6 6 जा 36 आणि 8चा स्क्वेअर 64. तर आपल्याला सर्व हे काय घ्यायचे? इवन स्क्वेअर नंबर घ्यायचे. तर टी इज द सेट ऑफ ऑल. टी इज द सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. आणि आता आपण तो सेट घेऊ आपण टी. आन्सर लिहू आपण याचं. पीचा आन्सर लिहिलं आणि आता आपण टीचा आन्सर लिहितोय. आणि ते आहेत दॅट इज 2चा स्क्वेअर, जो आपण नंतर 4 स्क्वेअर, नंतर 6 स्क्वेअर, नंतर 8 स्क्वेअर, म्हणजे इवन स्क्वेअर नंबर घ्यायचे. ओके. आणि आता आपण बोलूया यांच्यासाठी. आता जे आपण लिहिलेत तर ह्यांच्यासाठी वरीलपैकी कोणकोणते सेट युनिव्हर्सल सेट होईल. अर्थात 4 हा नॅचरल नंबर आहे. सर्व हे नॅचरल नंबर्स आहेत. येस. सर्व होल नंबर्स पण आहे बिकॉज 0 पासून ते स्टार्ट होतात आहे. आणि सर्व इंटेजर्स पण आहेत. म्हणजेच पी साठी NWI इथे बघितलं हेच. आणि टी साठी पण बघायचं. याचा स्क्वेअर केला 4 16 36 64. तर हे याचे जे आन्सर आहेत ते पण काय आहेत? ते पण नॅचरल नंबर आहेत. ते पण होल नंबर आहेत आणि ते पण काय? इंटेजर. म्हणजे टी सेटसाठी हे तीनही सेट युनिव्हर्सल सेट आहे आणि पी सेटसाठी तीनही सेट काय? युनिव्हर्सल सेट आहे. कारण हे मोठे सेट आहेत. इथे कमी संख्या आहेत. हे 2 4 पासून स्टार्ट झालेले आहेत. पण नॅचरल नंबर तर 1 पासून होतो. म्हणजेच नॅचरल नंबर पीच्या दृष्टीने काय? मोठा आहे. म्हणजे पी हा स्मॉल आहे. म्हणजेच सब आहे कोणापेक्षा? नॅचरल नंबरपेक्षा. पी इज द सबसेट ऑफ नॅचरल नंबर. म्हणजे हा काय? बिग सेट आहे, युनिव्हर्सल आहे. आणि हा काय? स्मॉल. अशा प्रकारे आपण याला कन्सिडर करायचं असतं. तर इथे पी साठी आणि टी साठी दोघां सेटसाठी, दोन्ही सेटसाठी NWI हे काय? आपण शॉर्टमध्ये लिहू आता. NWI एनी ऑफ. तेच आन्सर आहे. एनी ऑफ these sets could be the universal set of all sets. आता इथे ऑल सेट म्हणजे 2 आहेत, P and T. ओके. अंडरस्टँड झालंय? तुम्ही हा क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुकला परत लिहून घ्या, नोट डाऊन करू शकता. आपण आता पुढचा क्वेश्चन बघूया आणि तो आहे
आहे क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 7 पूर्ण करून घेऊ आपण. लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.3 चा 7 क्वेश्चन. Okay, question number 7. Let all the students of a class in an universal set. Let set A be the students who secure 50% or more marks in maths. Then write the complement of set A. तर सेट ए ची आपण आता कॉम्प्लिमेंट लिहून घेऊ. बघूया आपण सेट ए चे कॉम्प्लिमेंट्स काय आहेत. तर फर्स्ट स्टार्ट करूया आपण. ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास. तर इथे मी घेते आता आपण एक सेट तयार केला, वेन डायग्राम. ओके, ह्याला आपण काय म्हटलं होतं, क्वेश्चन वाटला नीट तर लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ क्लास. तुमच्या क्लासमध्ये जेवढे काही स्टुडंट्स आहेत त्यांना आपण युनिव्हर्सल सेट म्हणूया. ठीक आहे, हे सर्व स्टुडंट्स आहेत आणि यासाठी युनिव्हर्सल सेट घेतला आपण. लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू सेक्युअर 50% ऑर मोर मार्क. आता याच क्लासमध्ये, तुमच्याच क्लासमध्ये काही मुलं हुशार असतात ज्यांना 50%च्या वर मार्क मिळतात. तर त्यांच्यासाठी वेगळा सेट करूया आणि तो युनिव्हर्सल सेटमध्ये असला पाहिजे. आपण त्याला राऊंड घेऊ. म्हणजे यामध्ये जे स्टुडंट्स आहेत ते ए आहेत. त्यांनी म्हटलं लेट सेट ए घेतला आपण. बी द स्टुडंट्स हू सेक्युअर 50% ऑर मोर मार्क्स. ज्यांना 50% मार्क्स किंवा त्याच्या वर आहेत, 60%, 70%. असे काही विद्यार्थी आहे क्लासमध्ये की ज्यांना 50% किंवा त्याच्या वर मार्क्स आहेत. तर आपण इथे लिहू, काय लिहू, हेच सेंटेन्स आहे की दॅट इज 50% स्टुडंट्स सेक्युअर. सेक्युअर म्हणजे घेणे, मार्क्स घेणे. सेक्युअर 50% और मोर मार्क्स. तर हे कुठे येतात, ते येतात सेट ए मध्ये. ओके, सेट ए मध्ये हे स्टुडंट्स आलेले आहेत. त्याला आपण ग्रीनने करूया म्हणजे तुमच्या डोक्यात चांगलं असेल. ओके, अशा प्रकारे घेऊ आपण त्याला. तर असे ए हा क्लास, सॉरी ए प्रकारचे विद्यार्थी, क्लास नाही आहे, तुमच्या क्लासमधले ए या टाईपमध्ये विद्यार्थी आहेत. देन मग उरलेल्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहे रे, त्यांना तर 50% कमी आहे. मग उरलेले म्हणजे इथे घ्यायचे ते. तर उरलेले विद्यार्थी आपण घेऊ आणि देन राईट द कॉम्प्लिमेंट. मग याचा कॉम्प्लिमेंट लिहा. त्या कॉम्प्लिमेंटला कोणते विद्यार्थी येईल, ज्या विद्यार्थ्यांना 50% पेक्षा कमी मार्क्स आहेत. तर आपण इथे लिहू आता याचा कॉम्प्लिमेंट ए. कॉम्प्लिमेंट म्हणजे इथले विद्यार्थी सोडून बाकीचे उरलेले कॉम्प्लिमेंट, त्यांना कॉम्प्लिमेंट म्हणतात. आपण काय लिहू तिथे, स्टुडंट्स सेक्युअर लेस दॅन 50% मार्क्स. 50% मार्क्स.
ओके, म्हणजे इथे इथे पण लिहू शकतो 50%, इथे 50% मार्क्स म्हणजे व्यवस्थित दिसेल तुम्हाला. ओके, तर सेट ऑफ स्टुडंट्स गेटिंग मार्क्स लेस दॅन 50% मॅथ, सेक्युअर म्हणा किंवा गेट म्हणा, गेटिंग मार्क्स लेस म्हणा. ओके, तर अशा प्रकारे आपण त्याची काय काढली, आता ही व्हेन डायग्राम काढलेली आहे. ओके, तर ह्याला आपण लिस्ट जे आहे व्यवस्थित लिस्टमध्ये लिहूया किंवा त्याचा सेट तयार करूया आपण. आता यू, याला आपण यू म्हटलं होता, तर आता व्यवस्थित लिहून घेऊ त्याला आपण. आता यू सेट लिहून घेऊ आपण. यू इज द सेट ऑफ ऑल स्टुडंट्स of a class, नंतर आपण घेऊ ए मीन्स स्टुडंट्स, इथून पाहून लिहायचं, स्टुडंट्स सेक्युअर म्हणजे स्कोअर करणे, सेक्युअर 50% और मोर मार्क्स. आणि आता बी मध्ये जाऊ आपण, सॉरी ए कॉम्प्लिमेंट, बी नाही, हां. तर ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, स्टुडंट्स सेक्युअर लेस दॅन, गेटिंग पण म्हणतात, सिक्युअरच्या ऐवजी गेटिंग, लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स. म्हणजे हे जे मार्क्स आहे ते कशामध्ये आलेले, मॅथ्स या सब्जेक्टला आलेले. ओके स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड थँक्यू स्टुडंट्स. अगेन वी हॅव टू मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ अँड वी हॅव टू टेक द नेक्स्ट एक्सरसाइज 1.4 in that video. Okay,